नमस्कार क्रिकेटप्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? तुमच्या सगळ्यांप्रमाणे मीही नाराज झालेलो आहे, निराश झालेलो आहे. पण पहिल्या कसोटी सामन्यामध्ये भारताचा पराभव झालेला आहे. त्याच्याबद्दलच मी तुमच्याशी बोलणार आहे. त्याची कारणं काय आहे ते तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर नंतर तुमचे सुद्धा विचार समजून घेणार आहे कॉमेंट्समधनं आणि त्याला काही जणांना उत्तरसुद्धा देणार आहे. त्यामुळे अजिबात कुठेही जाऊ नका. बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. खूप वर्ष क्रिकेटचा मी पाठलाग केला आहे, थोडंफार क्रिकेट खेळलेलो सुद्धा आहे आणि तुम्हाला खात्रीने हे सांगू शकतो, कसोटी सामना जो 5 दिवस संपूर्ण चाललेला आहे त्याच्या चौथ्या इनिंगमध्ये 370 धावांचा 371 धावांचा पाठलाग करून कसोटी सामना जिंकणं ही अजिबात सोपी गोष्ट नाही, जी इंग्लंडने करून दाखवलेली आहे. त्याला कारणं बरीच आहेत आणि ह्याच्यामध्ये कारणांमध्ये सर्वात महत्त्वाचं कारण हे आहे की भारतीय संघाला या कसोटी सामन्यामध्ये वर्चस्व गाजवायच्या वेळोवेळी संधी आलेल्या होत्या. त्या संधी त्यांनी हातातनं निसटून दिल्या आणि त्यामुळेच हा पराभव हा स्वीकारायला लागलेला आहे. इंग्लंडनी चौथ्या डावामध्ये भन्नाट बॅटिंग केली, याच्याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही आहे. परंतु या सामन्याकडे जर का मागं वळून पाहिलं तर पहिल्या डावामध्ये चांगली बॅटिंग होत असताना 550 धावा करायला पाहिल्या होत्या. इंग्लंडला या संपूर्ण सामन्यातनं बाहेर काढायला पाहिजे होतं, ते केलं नाही. मग इंग्लंडची बॅटिंग होती, आपण 5 झेल सोडले, त्यांना लवकर आऊट काढायची संधी सोडली, त्याचबरोबर मोठं लीड घेण्याची संधी सोडली. तो झाला दुसरा भाग. तिसऱ्यांदा जेव्हा परत भारतीय संघाला दुसऱ्या डावात बॅटिंग करायला संधी मिळाली त्यावेळेला के.एल. राहुल आणि ऋषभ पंतनी कडक बॅटिंग केली, पण परत एकदा आघाडी जी होती ती त्यांच्या आवाक्याबाहेर नेऊन ठेवायला पाहिजे होती. 5व्या दिवशी सकाळपर्यंत बॅटिंग करायला पाहिजे होती. ही संधी वारंवार गमावली आणि त्याचा फटका चौथ्या डावामध्ये मिळालेला आहे. हे सुद्धा तुम्हाला सांगतो की या हेडिंग्लीच्या ग्राउंडवरती 5ही दिवस विकेट बॅटिंगला चांगलं होतं. बॉलर्सना अक्षरशः घाम गाळायला लागलेला आहे. या विकेटवरती बॉलिंग करणं ही सोपी गोष्ट नव्हती, कारण बॉल चक्कन जात नव्हता, स्पीड मिळत नव्हता आणि त्याचबरोबर एका बाजूला जसं मी तुम्हाला सांगितलं की थोडासा बॉलर करता चढ होता, त्यामुळे आपल्याच नाही त्यांच्या बॉलरनासुद्धा त्याचा त्रास झालेला आहे. आणि मी एवढंच म्हणेन की या इंग्लंड टीमचं कौतुक करायला लागेल, कारण या चौथ्या इनिंगमध्ये बेन डेकेटनी जी 149 का 148 धावांची इनिंग केली आणि त्यांनी सलामीला क्रॉली बरोबर केलेली 188 धावांची भागीदारी, म्हणजे जवळजवळ निम्म्या धावा या दोघांनी मिळून चोपून काढलेल्या होत्या आणि त्याचा परिणाम या पराभवामध्ये आणि इंग्लंडच्या विजयामध्ये झाला आहे असं मला वाटतं. इंग्लंडचा संघ बॅट्सबॉल म्हणजे काय तर सकारात्मक विचारांनी खेळतो, उगाचच बॉल अडवून खेळत नाही, सतत धावांचा विचार करतात आणि त्याचा परिणाम ह्या इनिंगमध्ये झालेला दिसतोय. कारण दडपण थोडंसं नक्की होतं इंग्लंडवरती, कारण परत सांगतो चौथ्या डावामध्ये एवढ्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करणं हे सोपं नसतं. पण बेन डकेट आणि त्याला जॅक क्रॉली हे कधीही विकेटवरती उगाचच थांबले नाही, चेंडू उगाचच त्यांनी तटवून खेळून काढले नाहीत आणि खास करून बेन डकेटनी जी बॅटिंग केली त्याला तोडच नव्हती. अप्रतिम बॅटिंग त्यांनी केली, त्यांनी मारलेल्या फटक्यांमध्ये ताकद होती. एक जीवदान त्याला मिळालेलं आहे जयस्वालकडनं. काय नशीब असतं बघा. या संपूर्ण सामन्यामध्ये पहिल्या इनिंगमध्ये त्यांनी कडक शतक केलं, परंतु त्याच्यानंतर फिल्डिंगमध्ये तो इतका कमी पडला, त्यांनी झेल सोडले आणि अशा वेळेला तुम्हाला ग्राउंडच्या कुठल्या कॉर्नरमध्ये जरी कॅप्टननी ठेवलं तरी बॉल तुमचाच पाठलाग करतो आणि जयस्वालच्या बाबतीत ते झालेलं दिसतंय. मी एवढंच म्हणेन की या सामन्यामध्ये मला पडलेला हा प्रश्न आहे की भारतीय संघाकडनं जो नवख्या चेहऱ्याचा होता त्याच्याकडनं खूप अपेक्षा नव्हती. त्या तुलनेमध्ये भारतीय संघाने दोन्ही इनिंगमध्ये बॅटिंग चांगली केली. दुसऱ्या इनिंगमध्ये एक महत्त्वाची कमतरता जी जाणवली ते म्हणजे भारताकडे 2 अनुभवी बॉलर आहेत. एक आहे बुमराह, दुसरा आहे जडेजा. या दोघांनाही दुसऱ्या इनिंगमध्ये काही छाप पाडता आली नाही आणि त्याचा परिणाम निकालावरती झालेला दिसतोय. जर 5व्या दिवशी सुरुवातीला विकेट मिळाल्या असत्या गोष्ट बदलली असती, पण आत्याबाईला मिशा असत्या तर त्याला काका म्हणलं असतं. ही गोष्ट मला पसंत नाही. इंग्लंड टीमनी पहिल्यांदा टॉस जिंकूनसुद्धा भारतीय संघाला बॅटिंग दिली. तिथं खरं तर मोठा ॲडव्हान्टेज भारतीय संघाला मिळालेला होता. पहिल्या इनिंगमध्ये मोठी धावसंख्या करायची संधी होती,
केलं नाही असं नाही, पण जो फिनिशिंग टच असतो तो बॅटिंगमध्ये दिला नाही, तो कॅचिंगमध्ये दिला नाही आणि तो फिनिशिंग टच न दिल्याने इंग्लंडनी बरोबर विजयाचा मार्ग शोधला. या सामन्यानंतर बऱ्याच गोष्टी घडणार आहेत. त्या गोष्टींमध्ये असं आहे की बुमरा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 5ची टेस्ट मॅच खेळू शकणार नाही आहे. कदाचित तो पुढची टेस्ट मॅच खेळणार नाही आणि तसं जर का झालं तर बुमराच्या जागी कोण खेळणार आणि तो जर का स्ट्राईक बॉलर नसला तर काय होणार. कारण या सामन्यामध्ये हे दिसून आलेलं आहे प्रसिद्ध कृष्णा आणि सिराज यांनी मारा चांगला केला का हो, पण त्यांनी त्याच्या बॉलिंगमध्ये किती वेळा फलंदाजांनी बाउंड्रीज मारल्या या गोष्टी बघायला लागतील. कारण या दोघांनीही पर ओव्हर दिलेल्या रन्स याचा रेट हा भयानक आहे. याचाच अर्थ चांगली बॉलिंग किंवा चांगले बॉल टाकत असताना खराब चेंडूंची बरसातसुद्धा त्यांनी केली. ही इंग्लंडची टीम, ही इंग्लंडची बॅटिंग ऑर्डर अशा खराब चेंडूंचा खरपूस समाचार घेते आणि बेन डकेटनी ते दाखवून दिलेलं आहे. थोडीशी दुगदुगी आलेली होती. प्रसिद्ध कृष्णानी पाठोपाठ क्रॉली आणि पहिल्या लगेच याची ब्रुक्सची विकेट काढलेली होती आणि त्याच्यानंतर शार्दूल ठाकूरने पाठोपाठ 2 विकेट काढल्या, परंतु ती दुगदुगी जास्त टिकली नाही. तिसऱ्या पंचांकडे जायचे निर्णयसुद्धा अति उत्साहामध्ये घेतले गेले आणि जी अपेक्षा जडेजाकडनं होती ती अपेक्षा जडेजा पूर्ण करू शकलेली नाही. दुसऱ्या इनिंगमध्ये इव्हन बुमराला सुद्धा म्हणावा तसा मारा करता आलेला नाही. या सगळ्याचा परिणाम आपल्याला झालेला दिसतोय निकालावरती. मी एवढंच म्हणेन भारतीय संघाने लढत चांगली दिली, फिनिशिंग टच दिला नाही आणि हा फिनिशिंग टच देत असताना फलंदाजांनी आपलं शतक झाल्यानंतर अजून जरा थोडीशी मोठी धावसंख्या करायला पाहिजे होती, हे माझं म्हणणं आहे. रिषभ पंतच्या दोन्ही इनिंगमधलं शतक, पहिल्या इनिंगमधली बुमराची बॉलिंग आणि त्याचबरोबर भारतीय फलंदाजांनी उमटवलेला ठसा हा या सामन्यामध्ये लक्षात राहील. ते सकारात्मक गोष्ट आहेत. पण जी संधी या सामन्यामध्ये होती ती पुढच्या सामन्यांमध्ये मिळेलच असं नाही. कारण इंग्लंडचा संघ बलवान होत जाणार आहे. त्यांचे फास्ट बॉलर फिट होऊन परत येणार आहे. जसा जोफ्रा आर्चर येऊ शकतो, जसा मार्क वूड येऊ शकतो, जसा ओव्हरटन येऊ शकतो, ते आले तर भारतीय संघाच्या समोर समस्या वाढणार आहेत आणि इंग्लंडची बॅटिंग ऑलरेडी स्ट्रॉंग आहे हे त्यांनी या सामन्यामध्ये दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे वेल प्लेड इंग्लंड. तुम्ही काही जण नक्की म्हणाल की माझा अंदाज चुकला, परंतु हा अंदाज वर्तवत असताना मी एवढाच विचार केलेला होता, चौथ्या डावामध्ये तुम्हाला 370 धावांचा पाठलाग करणं हे सोपं नसतं. इंग्लंडनी ते करून दाखवलेलं आहे म्हणून त्यांचं कौतुक करायला लागेल. पण भारतीय संघाने गमावलेल्या संधीसुद्धा विसरता येणार नाहीत. ह्या चुका जर का भारतीय संघाकडनं परत घडत राहिल्या तर जसा इंग्लंडचा संघ भारतात आल्यानंतर बापरे 5 कसोटी सामने, एवढा लांब दौरा कसा संपणार असा विचार करतो, तीच अवस्था भारताची होईल. तुम्हाला काय वाटतं बेन डकेटच्या इनिंगबद्दल? तुम्हाला काय वाटतं जडेजा बुमरा दुसऱ्या इनिंगमध्ये प्रभावी ठरले नाहीत त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मी जे म्हणलं की पहिल्यापासनं आपण संधी गमावल्या त्याचा फटका चौथ्या इनिंगमध्ये खायला लागला, ही गोष्ट तुम्हाला पटते का हे मला जरूर सांगा. त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे नक्की आहे की भारतीय संघाला बॉलिंगमध्ये आणि फिल्डिंगमध्ये लक्षणीय सुधारणा करायला लागणार आहे आणि बॅटिंगमध्ये फिनिशिंग टच द्यायला लागणार आहे. बाय बाय.